परिषद उच्च प्राथमिक शाळा कोसबी येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे। पंचायत समिती आरमोरी, जिल्हा गडचिरोली। तर राज्य शासनाच्या वतीनं प्राथमिक स्तरासाठी रंगोत्सव कार्यक्रम संपूर्ण राज्यभरामध्ये राबविण्यात येत आहे आणि त्याचंच औचित्य साधून या ठिकाणी जे 4 घटक दिलेले आहेत, आर्ट इंटिग्रेशन, बेस्ड ऑन पेडागॉगी, स्टोरी टेलिंग आणि स्पोर्ट इंटिग्रेशन, या 4 घटकावर आधारित कोणताही एक व्हिडिओ आपल्याला तयार करायचा होता आणि त्यामध्ये मी बेस्ड ऑन पेडागॉगी या घटकावर आधारित थोडं सादरीकरण करणार आहे। तर आपण अध्यापन करत असताना विविध शैक्षणिक साहित्याचा वापर आपण वर्गामध्ये करत असतो। मी देखील संख्या वाचनाच्या बाबतीमध्ये मोठ्यात मोठी संख्या अगदी लिहिल्या कशी वाचतावी यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो आणि शासनाच्या वतीने हे जे शैक्षणिक साहित्य मिळालेले आहेत, अगोदर हँडमेड म्हणजे स्वतः तयार केलेले साहित्य देखील मी त्या ठिकाणी वापरायचा। तर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मी संख्या वाचनाचा सराव दिलेला आहे, अगदी लिहिल्या विद्यार्थी त्याचं वाचन करत असतात। समजा आपण ही संख्या वाचून जर आपण घेतली तर अश्विन वाद बरोबर संख्या ही 49 अब्ज 24 कोटी 77 लक्ष 85,306 बरोबर आहे। अगदी लिहिल्या या संख्येचं वाचन केलं। आपण देखील या अध्यापन साहित्याचा वापर शाळेमध्ये करू शकता। त्याच्यानंतर पाव, अर्धा, पाऊण, पूर्ण ही काही अडचण विद्यार्थ्यांना होत असते, बरोबर आहे की नाही। समजा आपण एका वर्षाचा समजा विचार केला तर एकूण महिने किती असतात, तर एका वर्षाचे 12 महिने असतात, बरोबर आहे। मग अर्धा वर्ष आपण कशाला म्हणू, किती महिन्याला अर्धा वर्ष म्हणणार, 6 महिन्याला, बरोबर आहे की नाही। पाव वर्ष कशाला म्हणू, किती महिन्याला पाव वर्ष म्हणू, 3 महिन्याला। पाऊण वर्ष कशाला म्हणू, 9 महिने, बरोबर आहे। बघा, म्हणजे अध्यापन त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना केलेलं आहे। अगदी लिहिल्या विद्यार्थी पाव, अर्धा, पाऊण, पूर्ण अशा प्रकारचे संबोध विद्यार्थ्यांना स्पष्ट झालेले आहे। समजा आपण दशांश रूपाने आपल्याला समजा करायचं आहे, आपण या ठिकाणी या शैक्षणिक साहित्याचा वापर केला आहे, दशांश रूपाने देखील विद्यार्थ्यांना शिकवलेला आहे। समजा आपण अर्धा वर्ष 1/2 या पद्धतीने दाखवू शकतो, बरोबर आहे। 1/2 म्हणजे अर्धा होतो की नाही। अर्धा वर्ष अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये असा दाखवू शकतो आणि दशांश रूपाने समजा आपल्याला दाखवायचं असेल तर 0.5 वर्ष म्हणजे अर्धा वर्ष। हा अपूर्णांकाच्या बाबतीत मांडणी केलेली आहे आणि हे दशांश रूपामध्ये मांडणी केलेली आहे। तर वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून जे काही घटक अभ्यासक्रमामध्ये दिलेले असतात त्या घटकांपर्यंत किंवा तो घटक त्या घटकाचा संबोध विद्यार्थ्यांना अगदी सोप्या पद्धतीने समजून देण्यासाठी या शैक्षणिक साहित्याचा वापर करणं गरजेचं आहे। मराठीच्या संदर्भामध्ये हे इयत्ता 5वीतील विद्यार्थी असल्यामुळे वेगवेगळ्या अवांतर वाचनाची गरज देखील विद्यार्थ्यांना, परंतु जेव्हा विद्यार्थी लहान असतात तर विद्यार्थी लहान असताना त्यामध्ये अधिक चित्रांचा समावेश होणं गरजेचं आहे। जसं आपण हे पुस्तक बघितलं, त्या पुस्तकाचं नाव काय आहे, आकाशाची ती पाणी। यामध्ये आपण बघत आहात की नुसते चित्रच दिलेले आहेत अधिकाधिक, परंतु लेखन कमी आहे, चित्र दिलेले आहेत, त्या चित्राचा संदर्भ या ठिकाणी वाक्य स्वरूपामध्ये दिलेला आहे। तर याचं देखील आपण गोष्ट रूपामध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन करू शकतो। तर या देखील पुस्तकाचा वापर आपण वर्ग पातळीवर ज्या वर्गाला तुम्ही अध्यापन करता त्या ठिकाणी आपण करू शकतो। तर वेगवेगळे अध्यापन साहित्य या ठिकाणी पेडागॉगी अंतर्गत दिलेलं आहे। मग तो दशांश रूपाने असो किंवा अपूर्णांकामधलं लेखन असो, आपण त्याचं पाव कसं लिहितो, घड्याळीच्या संदर्भामध्ये तसंच आहे, सव्वा, बरोबर आहे की नाही, साडे, पावणे, बरोबर आहे की नाही। तर त्याचंही आपण घड्याळीचंही उदाहरण देऊ शकतो, पाव, अर्धा, पाऊण। तर नक्कीच समजा या आपण अध्यापन साहित्याचा वापर केला तर विद्यार्थी लवकर शिकण्यास आणि कठीणातला कठीणही संबोध अगदी लिहिल्या विद्यार्थी सोप्या पद्धतीने शिकण्यास मदत होईल। धन्यवाद। अशा प्रकारे बेस्ड ऑन पेडागॉगी यामध्ये विविध शैक्षणिक साहित्याचा आपण जर अवलंब अध्यापन प्रक्रियेमध्ये केला तर अध्यापनामध्ये मागे असलेले विद्यार्थी देखील
त्यांना थोडं वेळ लागेल, परंतु शैक्षणिक साहित्याच्या अधिक वापराने ते तरी विद्यार्थी नक्कीच गुणवत्ता प्राप्त करतील आणि आपली शाळा गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होईल. धन्यवाद.